नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील 15वी कविता नदीचे गाणे ही शिकणार आहोत. नदीचे गाणे या कवितेचे कवी आहेत वि म कुलकर्णी. आपण आता वि म कुलकर्णी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया. वि म कुलकर्णी यांचं पूर्ण नाव आहे विनायक महादेव कुलकर्णी. विनायक महादेव कुलकर्णी यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. वि म कुलकर्णी हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार साहित्यिक होते. वि म कुलकर्णी यांना गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भा रा तांबे पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण यांच्याशी त्यांचा संबंध होता. कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्रलेखन, वृत्तपत्रलेखन इत्यादी लेखन त्यांनी केले. कवितेचा परिचय. या कवितेत कवी वि म कुलकर्णी यांनी नदीचे मनोगत व नदीकाठच्या जीवनाचे सुंदर वर्णन केले आहे. नदी कशा प्रकारे वाहते, ती वाहत असताना कशा पद्धतीने ती सर्वांना आनंदित करते, नदी जिथे जाईल तेथे मनोहर भाग कशा पद्धतीने निर्माण करते, अशा प्रकारचे नदीचे वर्णन कवीने कवितेत केलेले आहे. कवितेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण कवितेचे प्रगट वाचन करूया. कविता आपण ताला सुरुवात म्हणूया. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊणी पक्षी जाती, घट भरुणी कुणी जल नेती. पाणी पिऊणी पक्षी जाती, घट भरुणी कुणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईल तेथे फुलविन, बाग मनोहर आनंदाची. जेथे जाईल तेथे फुलविल, बाग मनोहर आनंदाची. जेथे जाईल तेथे फुलविन, बाग मनोहर आनंदाची. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. पहिल्या कडव्यामध्ये कवी नदीचे मनोगत आपल्यासमोर मांडताना म्हणतात की नदी ही जेव्हा वाहत असते तेव्हा ती म्हणते की मी दरींमधून वनांमधून झुळझुळ वाहत असते. दरी
म्हणजे दोन टेकड्यांमधील खोलगट भाग आणि वन म्हणजे जंगल. झुळझुळ म्हणजे मंदपणे आणि मंजूळ म्हणजे ऐकायला गोड अशी गाणी म्हणत ती पुढे पुढे जात असते. आता विद्यार्थी मित्रांनो, नदी ही डोंगर, दरी, वन, जंगल या सर्वांना पार करत पुढे पुढे धावत जाताना, वाहत जाताना आपण पाहिलेली आहे. तेव्हा ही नदी म्हणते की मी दरीतमधून, वनांमधून झुळझुळ अशी वाहत जाते आणि वाहत असताना मी मंजूळ गाणे गाते. आता खरोखर नदी गाणं गाते का? तर नाही, पण तिचा प्रवाह, ती जेव्हा वाहत असते तेव्हा तिच्या पाण्याचा खळखळ आवाज हा अतिशय मंजूळ असतो आणि तो गाण्यासारखा आपल्याला वाटतो. आणि म्हणून ती म्हणते की मी पुढे जाताना मंजूळ गाणे गात पुढे पुढे जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमी तुणी मला भेटती. पुढच्या ओळीमध्ये नदी म्हणते की माझ्या काठावर अनेक गावं वसली आहेत. वसणे म्हणजे राहणे, तीर म्हणजे काठ. माझ्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत आणि त्यांना भेटूनच मी काय करत असते तर पुढे जात असते. लता वृक्ष किती काठावरती, भूमी तुणी मला भेटती. माझ्या काठांवरती, माझ्या तीरावरती लता आणि वृक्ष. लता म्हणजे वेल, क्रीपर, आणि वृक्ष म्हणजे झाड, ट्री. माझ्या काठावर अनेक लता, वृक्ष यांचं वास्तव्य असतं आणि या सर्वांना मी भूमीतून म्हणजे जमिनीखालून मुळांच्या साहाय्याने भेटत असते, असं नदी आपल्याला इथे सांगत आहे. फुलवेली मज सुमणे देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. नदी पुढे म्हणते की फुलं आणि फुलांच्या वेली या मला सुमणे देतात. सुमण म्हणजे फूल. नदीच्या काठी असणाऱ्या जी वेली आहेत या वेलींपासून मला फुलं मिळतात. या फुलांचा वर्षाव माझ्यावरती होतो. कुठे लवाळी. लवाळी ही एक वनस्पती आहे जी पाण्यात आणि पाण्याजवळ वाढते. तर कुठे लवाळी देखील माझ्याशी खेळत बसतात. आणि माझ्या काठी असणारं आम्रतरू. आम्रतरू म्हणजे आंब्याचं झाड देखील माझ्यावर शीतल, थंड अशी सावली धरून असते, असं नदी आपल्याला सांगत आहे. पाणी पिवणी पक्षी जाती, खट भरुणी कुणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. नदी पुढे म्हणते की पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी माझ्याकडे येतात, माझ्या पाण्याचा आस्वाद घेतात. घट भरुणी कुणी जल नेती. अनेक स्त्रिया माझ्या काठावरती येऊन पाणी स्वतःच्या घटामध्ये म्हणजे माठामध्ये भरून पिण्यासाठी घेऊन जातात. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. गुरं, वासरं ही देखील माझ्या काठावर येऊन माझ्या पाण्याचा आस्वाद घेत असतात आणि मुलं या पाण्यामध्ये, या लाटांवरती मनसोक्त खेळत असतात. तर अशा पद्धतीने पक्षी, त्याच्यानंतर वासरे, माणसं सर्वच माझ्या पाण्याचा आस्वाद घेत असतात आणि आनंदी होत असतात. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची. जेथे जाईल तेथे फुलविन, बाग मनोहर आनंदाची. सर्वात शेवटी नदी म्हणते की अशा पद्धतीने प्राणी, पक्षी, मानव आणि वनस्पती देखील माझा आस्वाद घेत असतात. माझ्या सहवासात राहून ते आनंदी होत असतात. आणि तेव्हा ती म्हणते की मी कोणाची आहे
तर मी या सर्वांची आहे असं ती म्हणते. जे जे मला बांधून त्यांच्या जवळ नेतात त्या सर्वांची मी आहे. जिथे मी जाईल तिथे तिथे मी बाग फुलवणार आहे, तीही अतिशय मनोहर आणि अशी मनोहर अट्रॅक्टिव्ह सुंदर अशी बाग मी फुलवून सर्वांना आनंदित ठेवणार आहे असं नदी आपल्याला सांगत आहे. त्यामुळे ती म्हणते की मी कोणाची आहे तर मी सर्वांची आहे आणि मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे तिथला परिसर अतिशय सुंदर मनोहर अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीने मी फुलवेल आणि त्याचबरोबर सर्वांना आनंद देईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकत असताना या कवितेमध्ये जे कठीण शब्दार्थ आले त्यांचे अर्थ मी तुम्हाला समजून सांगितले आहेत. पुन्हा एकदा या शब्दार्थांचा अर्थ समजून आपण घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा तुम्ही कविता वाचाल तेव्हा ती कविता अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. दरी 2 टेकड्यांमधील खोलगट भाग, वन, जंगल, झुळझुळ, मंदपणे, मंजूळ, ऐकायला गोड, तीर, काठ, लता, वेली, वृक्ष, झाड, सुमण, फूल, लव्हाळी, पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती, आम्रतरू, आंब्याचे झाड, शीतल, थंड, छाया, सावली, घट, मातीचा घडा, माठ, मनोहर, सुंदर. स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर. मंजूळ गाणे नदी गाते. गावे कोठे वसली आहेत? गावे नदीच्या तीरावर वसली आहेत. नदीवर शीतल छाया कोण धरते? नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेन. प्रश्न 2. कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर कवितेतील काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्यातील शब्द हे गाळलेले आहेत. कवितेच्या साहाय्याने या ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. फुलवेली मज डॅश देती, फुलवेली मज सुमणे देती, कुठे डॅश खेळत बसती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे डॅश माझ्यावरती, कुठे अमृतरू माझ्यावरती, डॅश आपुली छाया धरती, शीतल आपुली छाया धरती. प्रश्न 3. जोड्या जुळवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर गट अ आणि गट ब असे 2 गट दिलेले आहेत. गट अ मध्ये झुळझुळ, मंजूळ, शीतल हे शब्द आहेत आणि गट ब मध्ये गाणे, छाया, पाणी हे शब्द दिलेले आहेत आणि यांच्याच जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. झुळझुळ, पाणी, मंजूळ, गाणी आणि शीतल, छाया. उत्तर असं आहे झुळझुळ, पाणी, मंजूळ, गाणी, शीतल, छाया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय तर या कवितेचा हे चित्र आहे त्या चित्राचं निरीक्षण करायचंय आणि त्यावर आधारित आपल्याला काय करायचंय तर 5 वाक्य तयार करायची आहेत. उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला 5 वाक्य जी मी बनवली आहेत ती. नदीच्या तीरावरती गावे वसली आहेत. नदी काठी झाडे वेली दिसत आहेत. गुरे वासरे नदीचे पाणी पीत आहेत. मुले लाटांवरती खेळ खेळत आहेत. बायका नदीचे पाणी माठात भरून नेत आहेत.
अशा पद्धतीने तुम्ही 5 वाक्य तयार करायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण नदीचे गाणे ही वि म कुलकर्णी यांची कविता अभ्यासली. कवितेत नदीचे वर्णन करताना कवी म्हणतात की नदी ही दरी वनातून वाहते, ती झुळझुळ वाहते, तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत, अनेक वृक्ष वेली नदीच्या काठावरती आहेत, आंब्याची झाडे नदीवर सावली धरतात, अनेक पक्षी आपली तहान भागवतात, कुणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात, गुरे वासरे नदीवर येतात, मुले त्यांच्या लाटांवर खेळतात. नदी ही सर्वांची आहे. नदी जिथे जाईल तिथे बाग फुलवते, मनोहर आनंद प्राप्त करून देते. अशा प्रकारे कवितेत नदीचे वर्णन केलेले आपण अभ्यासले. आशा आहे सगळ्यांना ही कविता समजली असेल. धन्यवाद.